बालपणाची कहाणी। खरंच या निरागस मुलांसोबत आपलंही मन कोवळं होऊन जातं नाही? आयुष्यात ऊन पावसाने जड झालेली मनाची माती अलवार होऊन जाते, दुःखाने जड झालेला जीव हलका होतो। भक्ती नंतर आ म्हणजे आकाश। आ म्हणजे आकाश। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो। आई, आज तुझ्या कृपेने इथल्या दुष्ट शक्तींना झुकवून शारदेची वंदना पुन्हा एकदा सुरू झाली आहे। शाळेचा श्री गणेशा झाला, एकच विद्यार्थिनी, पण हे पहिलं पाऊलच कठीण होतं आई। पण तू ते साध्य केलंस, मला इथे थांबवून घेतलंस आणि तुझ्या कामात सामील करून घेतलंस। अगं केवढं पुण्य घातलंस माझ्या पदरात। मी ऋणी आहे तुझी। संकट आणि दुःख झेलून दगड झालेल्या माझ्या मनाला या चिमुकल्या भक्तीमुळे पाझर फुटलाय। मन पुन्हा हळवं ओलं झालंय। माझ्या लेकरांची आठवण येते आई, आठवण येते। आई, आई, कुठे हरवली होतीस? नाही ग, भक्तीला पाहिलं आणि मला माझी संपदा आठवली। शेखर समीर आठवले। माझी संपदा खूप गोड आणि गोडी मुलगी, प्रत्येक कवितेवर नाच करायची। आणि शेखर तर अभ्यासात एवढा हुशार की शेजार पाजारच्या मुलांचाही अभ्यास घ्यायचा तो। नेहमी पहिला नंबर त्याचा। आणि समीर? समीर नाही ग शिकला तो जास्त। लहानपणापासूनच तो मस्तीखोर, सगळ्यांच्या नकला करायचा। पण अभ्यास म्हटला ना की झालं। आता त्याचंच वाईट वाटतंय। खरं तर त्याला खेळाडू होण्यासाठी आम्ही प्रोत्साहन द्यायला हवं होतं। आम्ही सगळेच त्याच्या मानेवर बसायचो, अभ्यास कर अभ्यास कर। शेवटी पोरग भिरभिरलं। आता तरी त्याचं सगळं नीट मार्गी लागू दे। आई, तू त्यांना कळवत का नाहीस की तू इकडे आहेस म्हणून? ते येतील ना तुला भेटायला। कळवेन, योग्य वेळ आली की कळेलच त्यांना। हे बघ, तू भक्तीला घरी सोड, आपल्याला गावात जायचं ना प्रत्येकाकडे।
भक्तीचा अभ्यास केव्हाच संपला आणि दादू भट येऊन तिला घेऊनही गेले. विचारांच्या नादात मला कळलंच नाही ग. बरं चल, आता आपण गावात जाऊया आणि प्रत्येक घराघरात जाऊन सांगूया की मुलांना शाळेत पाठवणं किती गरजेचं आहे. आई, मला वाटतं यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मिळेल आपल्याला. दादू भटांच्या भक्तीला तू वाचवलंस, त्यामुळे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल. खरंच, तशी आशा तरी करूया. चल. बाई लय जबरी निघाली हा. तू काय बी म्हण. अरे कालिंदीला चॅलेंज देते म्हणजे मानाया पाहिजे का? आणि या कालिंद बाईला जर कळलं तर ती लय खवळल. ते बी बरोबर आहे. अरे अरे हिचा डाव उलटायला ती काय बी करल. आपण वसुधाबाईचं ऐकतोय, हे जर तिला कळलं तर आपलं काय खरं नाही. होय रे बाबा. अरे दिगंबर मास्तराचं काय झालं ठावाय नव तुला? अरे पण त्याच्या बायकोला भर चितेतून जिवंत ओढून काढली या वसुंधाबाईनी. होय र, ते पण जयसिंगराव कुबड्याच्या समोरून. पुन्हा दादू भटाच्या मुलीचा बी जीव वाचविला त्यांनी. होय र. अरे शेवटी मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो, तेच खरं नव का? अरे पण आपण काय करायचं? ती म्हणती मुलांना बी शाळेत पाठवा. जोर लांबून चाललं होतं तोवर बेस होतं. आता आपणच त्यात भाग घ्यायचा म्हणजे आता प्रश्न पडला, आपण करायचं काय? दोघी बी लय मातब्बर आहेत. होय तर. अरे एकीचं ऐकावं तर दुसरी खवळते. अरे आपली दोन्ही बाजूनं पंचायत आहे. आता गाव जसं म्हणाल तसंच करायचं. अरे गाव म्हणजे जयशिवराव ठरवेल तेच की. अरे काय डोसकं चालत नाही बाबा. आपण एक काम करूया, आपल्याला जे बरोबर वाटेल ना तेच करायचं. ह्याचं बी नको आणि त्याचं बी नको. त्यावेळेला जे बरोबर वाटेल तेच करायचं. कधीपासून त्याला हा त्रास होतोय? सकाळपासून काही खाल्लं तरी त्याच्या पोटात राहत नाहीये. मला वाटतं ना देवीचा कोप झालाय. नंदा, किती वेळा सांगायचं तुम्हा सगळ्यांना? पाणी उकळून देत जा मुलांना. कोप वगैरे काही नाहीये, अज्ञान नडतंय. खरंच मुलांना उकळलेलंच पाणी द्या आणि लगेच आधी डॉक्टरांकडे घेऊन जा. ताई, तुम्ही दादू भटाच्या पोरीला वाचवलत ना, तसंच वाचवा ना हो माझ्या पोराला. बरं करा ना हो त्याला. तुमची कृपा द्या ना हो त्याच्यावर. तुमची कृपा असू द्या आमच्या पोरावर. हे बघा, भक्ती चमत्काराने नाही तर मला थोडीफार जी माहिती होती ना त्यांनी बरी झाली. विष रक्तात भिनून देणं हा दंशानंतरचा पहिला उपाय, तोच मी केला. अर्थात आई जगदंबेचा आशीर्वाद होताच. हे बघा, आधी या लेकराला जलसंजीवनी द्या, मग उतार पडेल. आणि लगेच डॉक्टरांकडे जायला हैगाई करू नका. जलसंजीवनी? आणि ती काय असते? साखर आणि मीठ असलेलं पाणी सतत देत राहायचं, चमचा चमचा. त्याने नक्की उतार पडेल. आणि मग जरा आराम पडला ना की त्याला लगेच डॉक्टरांकडे न्या. आणि मग चांगला बरा झाला ना की भक्तीसारखंच त्यालाही आमच्या शाळेत पाठवा. येतो आम्ही. त्या पोराकडे बघवत नव्हतं ग अगदी. आणि बरा झाल्यावर पण तो शाळेत येईल की नाही देवच जाणे. पण आता त्यांच्याशी शाळेचा विषय काढण्यातही अर्थ नव्हता. खरं तर ना आपण आधी त्या मुलाच्या औषधोपचाराचं बघायला हवं. जयसिंग पाटील याच दिशेला राहतात काय? हो, याच दिशेला. या कोण आहेत? माझी आई आहे. काय ग, काय झालं? अशी बसलीस का अचानक? काही नाही, मला वाटलं माझी चप्पल तुटली. गावात तर काहीच गडबड झालेली नाही. मग पोलीस कशाला आले असतील? मी जिवंत आहे हे त्यांना कळलं तर नसेल
का मलाच शोधत आले असतील ते? बाई, तुमच्याकडे बघून खरंच असं वाटत नाही की तुम्ही असं काही करू शकता. का मारलं तुम्ही त्या पोराला? याच हत्यारानं वसुधा मोहिते यांनी हा खून केलेला आहे हे कोर्टासमोर आलेल्या सर्व पुराव्यांवरून आपण सरळ सरळ सिद्ध करू शकतो. काय गायतोंडे, केस पक्की बनते ना? बाकीची जुळवाजुळव चालू आहे, पण बाई काय बोलायलाच तयार नाही. आई, काय झालं? अशी अस्वस्थ का दिसतीयस? नाही ग, थोडं चक्कर आल्यासारखं वाटतंय. तू विश्रांती घेत नाहीस ना, म्हणून हे सगळं होतंय. बरं आई, मला सांग, त्या कृष्णाचं काय करायचं? त्याला तातडीने औषध देणं गरजेचं आहे. तूही नाशिकला नाही येऊ शकत. आपण एक काम करूया का? पूर्वी दादू भट आहेत ना, लहान सहान आजारांवर घरगुती औषधं किंवा चाटण वगैरे द्यायचे. आपण त्यांना विचारूया, ते नक्की कृष्णासाठी काहीतरी करू शकतील. ठीक आहे, चल. या दरोगा साहेब, या बसा. हे काय UP बिहार आहे काय? हा, मराठीत बोला. महाराष्ट्र आहे. नाही, हे बरोबर आहे, हे बिहार नाही. अरे बाबा, आपला मराठी माना सर्वात महत्वाचा. अरे पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही उभे का बसा की? म्हणजे दरोगा काय झालं, ते आपलं कदम नव्हतं का? त्याला आम्ही दरोगा म्हणायचो, म्हणजे मस्करीमध्ये. दोस्ती झाली ना आमची पुढं म्हणून. त्यांनी लय तारीफ केली तुमची. हा, ते म्हणले गायतोंडे साहेबांची शिस्त, त्यांचं काय ते करारीपणा, काय विचारू नका. आहे का तुम्ही? चहा काही, कॉफी काही घेणार का दूध घेताय? हा, मसालेदार आहे मस्त. मी ड्युटीवर असताना काही घेत नाही. हा, ते बेस्ट. कामासाठी आलो. म्हटलं या गावाची नजर ओळख करून घ्यावी. आणि तुमच्याविषयी म्हणाल तर कदमनी खूप काही सांगितलं. काय कदम साहेबांचं काही विचारू नका. कदम साहेब म्हणजे नाही, पण म्हणजे काय म्हणत होते? कौतुक कौतुक करत होते, पण कुठलीही शहानिशा केल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही. काय तुम्ही कदम साहेबांबद्दल काही विचारू नका. एकदम बेस्ट माणूस. म्हणजे कसं आहे, ते आम्हाला सहकार्य करायचे, आम्ही त्यांना सहकार्य करायचो. म्हणजे आमचं एक ब्रीदवाक्य होतं बरं का. काय म्हणतात ते हो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. अरे वा, तुमच्या गावात बऱ्याच संशयास्पद घटना घडल्यात होय, आणि त्याची बातमी वरपर्यंत गेली, आणि त्यासाठीच माझी इथे नेमणूक झाली. कमाल झाली हो. यायला आम्ही गावात राहतोय ना, आमच्या कानावर काही संशयास्पद नाही. काय म्हणायचं संशयास्पद? उदाहरणार्थ, तुमच्या वडिलांचं अचानक नाहीसं होणं. काय सांगायचं साहेब? दिगंबर मास्तरांचा अचानक मृत्यू. आणि असं बरंच काही. माझ्या कारकिर्दीमध्ये हे काही चालणार नाही, आणि मी या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असणार आहे. कळलं? ते ठेवलंच पाहिजे. भेटूया परत. दरोगा जिसे कहियो सिपैया करे चोरी, बारकाई न बघणार. बघतो तुला, थांब. असाच मी तुला खेळवत ठेवणार आहे.
नाहीतर कदमसारखं मला ताटाखालचं मांजर बनवशील. कदमनी मला सगळं सांगितलं. जयसिंग इत्यम भूत. तुझ्यासारखी सोन्याचं अंड देणारी कोंबडी मी सोडणार नाही. पण हळूहळू. आधी तुला खेळवण्यातली गंमत तर घेऊ दे मला. नाही त्याच्या आयला आता इतर कुणाच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. मलाच काहीतरी हालचाल करायला हवी. मी वैद्यकीय सोडून बरेच दिवस झाले. म्हणजे मी तसा रीतसर शिकलेलो नाहीये. माझे आजोबा उत्तम वैद्य होते, तेव्हा परंपरेने आलंय तेवढंच. या गावात ती महामाया आल्यानंतर इथल्या डॉक्टरनी तर गाशाच गुंडाळलाय. माझ्याकडे कोणी फिरकेन असं झालंय. बरं, त्या मुलाला नेमकं काय झालंय? दादूभट, पोटात अन्न ठरत नाहीये. जुलाब आणि उलट्याही सारख्या होत आहेत. मला वाटतं डायरी आहे. अंगावर फोडही उठलेले आहेत. तापही उतरत नाहीये त्याचा. आपल्या गावाजवळच्या जंगलात एक रानटी वनस्पती आहे. तिला काळी फळं येतात. ती खायला खूप मधुर असतात, पण जहाल विषारी असतात, विशेषतः लहान मुलांसाठी. ती जर खाल्ली असतील तर हा असला प्रकार उद्भवू शकतो. आता प्रश्न असा आहे की ती फळं या मुलापर्यंत पोचली कशी? असो, आधी त्या मुलाला तपासायला हवं. ठीक आहे, लगेच निघूया मग. चला. ए मोठा आहे काहीतरी करे. ए मोठाई, हे वाटेल ते कर, पण मला वाचीव. पण झालं काय एवढं? ए गप, हसू नको घोबड्या. तिच्या आयला इथं आम्हाला एवढे प्रॉब्लेम झाले तर तुला हसू सुचतंय? तुला सांगतो मोठा आहे, तिच्या आयला आम्हाला काय दुःख कमी होती, वरची इन्स्पेक्टर धाडलाय माझ्या उरावर. तुला सांगतो लई खडूस आहे, लई खडूस. त्याला माझ्या बाबतीत खडान खडा माहितीये. दादासाहेबाबद्दल म्हणजे बापाबद्दल विचार होता तो. मला नाही वाटत तो मला जिता सोडेल. तू काय पण कर, ते ओमफूस काय करते ते कर, पण मला वाचीव. मी राणी होईल. पण कसं काय मोठाई? बघ, जाऊन बघ गावात. सगळीकडे नुसता हाहाकार माजला असेल. सैतानानं आपली शक्ती दाखवायला सुरुवात केली असेल. आता सैतानाचं राज्य आलंय. सैतानाचं राज्य आलंय.